हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. प्रियानो सर्वांचं आजच्या उपवास प्रार्थनेच्या विशेष दिवसात प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये स्वागत आहे. देवाच्या नावाला गौरव. मी तुम्हासाठी एक वचन वाचतो. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 16 पासून पुढे प्रभूने डोंगरावरील प्रवचनामध्ये उपवासाविषयी जी सांगितलेलं आहे तेच वाचत आहे. तुम्ही उपवास करीता तेव्हा ढोंग्यांसारखे लांबून होऊ नका, कारण आपणास उपास आहे असे मनुष्यास दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीता. तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, यासाठी की तू उपवास करीतोस हे मनुष्यास दिसावे म्हणून नव्हे, तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पवित्र प्रेमळ जिवंत पित्या, तुझ्या नावाला गौरव देतो, उपकार स्तुती करतो पित्या. आजचा सुंदर उपवासाचा पवित्र मेळा तू आमच्यासाठी दिलास. होय पित्या, तुझ्या परिपूर्ण योजनेनुसार हा दिवस तू आमच्यासाठी राखून ठेवलेला आहेस, आमच्यासाठी निर्माण केलेला आहेस. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुझी आमच्यासाठी ही परिपूर्ण योजना, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला ही प्रेरणा, आम्हाला बळ दिलंस, म्हणून उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचा सुंदर दिवस हा 21 मार्च 2026 तुझ्या गौरवी हातात सोपवतो. आम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि तुला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पित करण्यासाठी तू आमच्यातील प्रत्येकाचा ताबा घे. आम्ही तुझ्या पराक्रमी हाताखाली स्वतःला लीन करतो, नम्र करतो पित्या. आमचं शरीर, आत्मा, जीव तुझ्या गौरवी हातात सोपवतो. आजची प्रार्थना आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. या सकाळच्या सुंदर समयी प्रभू आम्ही गीत गाऊन तुझी गौरव, उपकार स्तुती, आराधना करतो. तुझ्या अंगणात प्रवेश करतो. आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. आमच्या प्रत्येकाच्या मुखातून तुझे जे स्तवन होणार आहे ते स्तवन आशीर्वादित कर. तुझ्या नावाला गौरव. विशेष करून विनंती करतो, तुझी जी लेकरं आहेत परमेश्वरा, त्या सर्वांसाठी उपवास प्रार्थनेचा हा दिवस आशीर्वादित कर. तुझी कृपा. विशेष करून पित्या, अनेक असे लोक आहेत परमेश्वरा, जे उपवास प्रार्थनेमध्ये सहभागी होत असताना अनेक अडखळणांचा, क्लेशांचा, संकटांचा सामना करत आहेत. त्यात त्यांना कृपा दे. त्यांच्या जवळ घे, त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आज या उपवासाच्या दिवशी दुष्टतेच्या बेड्या तोडल्या जाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडविल्या जाव्या, सगळे बंधन मुक्त व्हावे. सर्व जे पापाने, संकटाने जाचलेले आहेत त्या संकटापासून मुक्ततेचे वर्ष विदित व्हावे, असे ते आम्ही जे जमलेलो आहोत आम्हा सर्वांना तुझ्या गौरवी हातात सोपवीत. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये. आमेन. आमेन. देवाच्या नावाला गौरव. प्रियानो, आपण सगळेजण मिळून उपवास प्रार्थना करणार आहोत, देवाचा गौरव करणार आहे. तर इथून पुढची वेळ मी तुम्हा सर्वांकडे देत आहे. आपण प्रत्येक जण थोडाच वेळ आहे, 25 मिनिटाचा वेळ आहे, तर एक एक गीत, एक एक कडवं घेऊया आणि जे गीत आपणाला देव प्रेरणा देत आहे ते गीत गाऊन देवाची उपकार स्तुती, देवाचं गौरव करूया. तर इथून पुढची वेळ आपणा सर्वांकडे आहे. आपण सर्वजण हा उपकार स्तुतीचा यज्ञ त्या देवाला अर्पित करूया. पुढची वेळ तुम्हा सर्वांकडे आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. माझा आवाज येतोय ब्रदर? हो रिबेका सिस्टर, आवाज येतोय. परमेश्वराच्या रिबेका नावाला सिस्टर तुम्ही गा आणि तुमच्या नंतर मग विशाखा थोरात सिस्टर तयार आहेत, त्या गातील. ओके. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. खरोखर हा सुंदरसा दिवस परमेश्वराने आपल्याला सर्वांना दिला, म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी हो जय जयकार हे गीत गाऊया. हो जय जयकार, जय जयकार करे. ओ जय जयकार, जय जयकार करे. वो है हमारा राजा, राजा, दुख संकट से बचाता बचाता,
हम पर अपनी करुणा करता और करता उपकार, क्यों ना उस पर तन में चढ़ा दे अपना अधिकार। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन पृथ्वी बनी है आसन, आसन आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए। सारी पृथ्वी उसकी रचना, उसका ही है प्रताप। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। आमेन, हालेलुया। थँक्यू रेबेका सिस्टर. देवाच्या नावाला गौरव. फार सुंदर गीत गायलेलं आहे. आणि मला वाटतं पुढे विशाखा सिस्टर तयार आहेत, प्रियानुजे तयार आहेत, माईक अनम्यूट करून संधी घेऊ शकतात. येस, विशाखा सिस्टर, इथून पुढची वेळ तुमची. प्रेज द लॉर्ड. सदा स्तवनाला रामेशुचे गोडे मनाला, मुक्ती देऊ सदा स्तवनाला. इति आयुर्वेदा, इति आयुर्वेदा तुला. तू आहे जगावी दया, तू आहे जगावी दया. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाचे तारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, ख्रिस्त येशू हाचे तारणारा. पापी जनांना तारा मिळाला, पापी जनांना तारा मिळाला. तू आहे जगावी दया, आधी वंदन देवा तुला, आधी वंदन तुला. तू आहे जगावी दया, तू आहे जगावी दया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू विशाखा सिस्टर. प्रियानो, जे कोणी इच्छित आहे देवाचं गौरव करू शकता. मी फक्त विनंती करतो सर्वांना संधी मिळावी म्हणून आपण प्रत्येकाने एक एक कडवं गाऊन देवाचं उपकार स्तुती गौरव करू. येस, पुढची संधी कोण घेणार? चलो मी घेतो. हा, जयश्री आंटी बोलतील, त्यानंतर सविता थोरात सिस्टर तयार आहेत, आणि त्यानंतर बंधू सतीश आणि नीता संधी घेतील. येस, जयश्री आंटी. हो. कशाला तामोह पापे, कशाला कशाला आता क्लेश चिंता, कशाला पुढे माझिया मार्ग मी अन्य शरीरी तुझे रक्त केळून राही.
कशाला आता मोह पापी कशाला बघू ये जगात. सॉरी मी एकच करतो होता. मला पुढचे चालू आहे ना. दुसऱ्याने कोणी संधी घ्या. येस, हालेलुया. थँक्यू जयश्री आंटी. देवाच्या नावाला करू. मला वाटतं त्यांच्यानंतर सविता थोरात सिस्टर तयार आहेत. त्यानंतर बंधू सतीश नीता संधी घेतील आणि त्यानंतर राजेश्री सिस्टर सुद्धा तयार आहेत त्या संधी. येस, सविता सिस्टर. Praise the Lord. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, येशू तारितो मला येशू तारितो, येशू तारितो मला येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदितो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. इथून पुढची वेळ आपले बंधू सतीश आणि नीता आहे. विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ, यीशु मेरा विजयी हुआ, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ, शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आणि मला वाटतं इथे जे राजश्री सिस्टर पुढे तयार आहेत आणि त्यानंतर प्रियानो जे तयार असेल माईक आणि राजश्री सिस्टर, त्यांच्यानंतर विद्याताई. येस, राजश्री. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान करा. आमेन. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्याची पवित्र वंदिती ते, दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्याची पवित्र वंदिती ते, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही, पवित्रच कृत्य सर्व त्याची होती, मानव जगती निर्मितेसे, पवित्रच कृत्य सर्व त्याची होती, मानव जगती निर्मितेसे, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता आम्ही, वंदू त्या देवाला आता आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. थँक्यू राजश्री सिस्टर. मला वाटतं पुढे विद्याताई आणि संजय सर तयार आहेत. त्यानंतर जे कोणी संधी घेऊ इच्छित आहात माईक अनम्यूट करून तयार आहात. विद्याताई. हा.
आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वह बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम पाते, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित। हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. येस, मला वाटतं पुढे नानी तयार आहे. नीला भास्कर समुद्रे या देवाचं गौरव करते. येस नानी. आणि नानी नंतर सुजाता दीदी गीत गातील. नानी. Praise the Lord. Praise the Lord. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार. भय धरा धरा येशूरायाचे, भय धरा धरा येशूरायाचे. येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार. तारणारा मला कधी नाही सोडणार. आमेन. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू नानी. आणि मला वाटतं पुढे सुजाता दीदी तयार आहेत. त्यानंतर जे कोणी गीत गाऊ इच्छितात माईक अनम्यूट करून आपण तयार राहूया. येस सुजाता. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. मिलकर हम सन्ना तेरी गाते गाते, सारे जहां को सुनाते सुनाते. जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते. हालेलुया. जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते. सारे जहां का सहारा सहारा, डूबे हुओं का किनारा किनारा. नैया हमारी डोले डोले, मौजों में खाए हिलोरे हिलोरे. ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सब को पार लगा दे. हालेलुया. ले चल किनारे ले जा, बनकर तू माझी ले जा, हम सबको पार लगा दे. मिलकर हम सन्ना तेरी गाते गाते, सारे जहां को सुनाते सुनाते. जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते.
हालेलुया जय जय हो तेरी महिमा हो तेरी प्रभु, सबको हम यह गीत सुनाते। चारों तरफ है घटाए घटाए, घनघोर बादल है छाए छाए, सूझे नहीं अब किनारा किनारा, तू ही हमारा सहारा सहारा। ले चल किनारे ले जा बनकर, तू माझी ले जा हम सब को पार लगा दे। हालेलुया ले चल किनारे ले जा बनकर, तू माझी ले जा हम सब को पार लगा दे। आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. प्रियानो, आपली वेळ होत आलेली आहे. तर जे कोणी उरले असतील ते एक एक कडवं गीत गाऊन, एक स्टॅन्झा गाऊन देवाचा गौरव करू शकतात. आपण सर्वजण लगबगीने संधी घेऊया. येस, योगिता सिस्टर गातील आणि त्यानंतर हिरे साहेब संधी घेतील आणि त्यानंतर किरण आगलावे सिस्टर संधी घेतील. योगिता सिस्टर. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो की पुन्हा एकदा देव बाप्पांना आपल्याला त्याची स्तुती करण्यासाठी संधी दिलेली आहे. आणखी आज 6 वर्ष या ग्रुपला पूर्ण झालेले आहे. ती देव बाप्पांनाच आपल्याला संधी दिलेली आहे, म्हणून त्याचं गौरव करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आज मी गीत गाते, एकच कडवं. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। प्रेम की तेरी आहे रीत, मन में भर दे अपनी प्रीत, प्रेम की तेरी आहे रीत, मन में भर दे अपनी प्रीत, तेरे प्रेम के गाए गीत, तेरे प्रेम की गाए गीत, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय. थँक्यू देवाची स्तुती करण्यासाठी संधी दिल्याबद्दल. हालेलुया. ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू योगिता सिस्टर. आणि यापुढे हिरे साहेब संधी घेतील, त्यानंतर आगलावे कुटुंबीय संधी घेतील. हिरे साहेब. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो आणि देवाच्या उपकारसाठी एक गाणं. पूर्ण नाही म्हणायचं सर, पूर्ण म्हणायचं नाही नाही हिरे साहेब, केवळ एक कडवं. ठीक आहे करतो. यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो, जीवन की अंधियारे में ज्योति देता है, जीवन की अंधियारे में ज्योति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो, यीशु तुम्हें जीवन में शांति देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो, जीवन की निराशा में आशा देता है, जीवन की निराशा में आशा देता है, फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो,
फिर तुम क्यों जीवन में अशांत रहते हो. आमेन. मला पूर्ण गाणं म्हणायला पाहिजे. थँक्यू. नंतर म्हणते हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. इथून पुढची वेळ आदलावे ठेवूया. किरण सिस्टर. प्रेज द लॉर्ड दादा. आवाज येतोय? येस प्रियांका सिस्टर, आवाज येतो. देवाच्या नावासाठी तुमच्यासाठी आपण इतकी गौरव कितना हसीन वादा दिया खुदावंदनी, कितना हसीन वादा दिया खुदावंदनी, यादों या तीन जमाओ मैं हूँ हाजिर उनमें, यादों या तीन जमाओ मैं हूँ हाजिर उनमें, तुझे अकेला ना छोड़ूं मैं, रूह अपनी भेजूं, तुझे अकेला ना छोड़ूं मैं, रूह अपनी भेजूं, तुझे अनाथ भी ना चुनूं, मददगार भेजूं, तुझे अनाथ भी ना चुनूं, मददगार भेजूं, यीशु के सिवाय यह बात कही किसने, यीशु के सिवाय यह बात कही किसने, यादों या दीन जमाओ मैं हूँ हाजिर उनमें, यादों या दीन जमाओ मैं हूँ हाजिर उनमें. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. मला वाटतं अजूनही आपल्यामध्ये सीमा आणि दीपकंडा राहिलेले आहेत. जर तुम्ही संधी घेऊ इच्छिता, एक एक कडवं गाऊन देवाचा गौरव करू इच्छिता तर जरूर सांगा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. होसना गाओ जय जयकार, शांति का राजा आया तारनहार, राजाओं का राजा आया मेरे द्वार. होसना गाओ जय जयकार, हे द्वारों ऊंचे यरूशलेम के, अपने सिरों को और उठाओ, अपने सिरों को और उठाकर दिल के सिंहासन में उसको बिठाओ. यरूशलेम तू धन्य नगर है, राजाओं का राजा आया तेरे द्वार. होसना गाओ जय जयकार. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. अजूनही कोणी प्रियानो गीत गाऊ इच्छित आहे? ठीक आहे. जोपर्यंत जर कोणी तयार नसेल, आम्ही एक कडवं गाऊन देवाचा गौरव करतो. ता सांगा मम बंधुजना, आणि आमच्या नंतर मला वाटतं दीपक अण्णा सुद्धा गीत गातील. येस. सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. बसला दडुनी मागे, निजला कातरी वाजागे. बसला दडुनी मागे, निजला कातरी वाजागे. सोडुनी धुंदी बहु आनंदी, साधा संधी गा शुभवृत्ताच्या गाना.
वरदान जा सांगा मम बंधुजना आलो जिया मरणा. येस, मला वाटतं शेवटची संधी आपल्यामध्ये दीपकंडा घेतील आणि मग थोडक्यामध्ये आपण वचनाकडे जाऊया, कारण 8 ते 8:30 ही आपण कौटुंबिक प्रार्थनेची वेळ सुद्धा सविता तर सिस्टर यांना दिलेली आहे. तर थोडक्यात आपण देवाचं वचन ऐकूया. त्याआधी दीपकंडा गीत गाऊन देवाचं गौरव. दीपकंडा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. आणि त्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि त्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू दीपकंडा. प्रियानो, अजून कोणी राहिलंय का ज्यांना गीत गाण्याची संधी मिळाली नाही? येस, माईक अनम्यूट करून सांगू शकता, गीत गाऊ शकता. येस, ठीक आहे प्रियानो. तर आपण केवळ 5 मिनिटांमध्ये देवाचं वचन ऐकूया आणि मग आपण आज थांबूया. मी तुम्हा सर्वांसाठी एक वचन वाचतो. अनुवाद याचा 8वा अध्याय आणि त्यामधील काही वचन 1 पासून. जे सर्व धर्मशास्त्र आज मी तुम्हाला विदित करीत आहे ते मान्य करून पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांस परमेश्वराने शपथपूर्वक देव केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्या. तुझा देव परमेश्वर ही 40 वर्षे रानांतून तुला कोणत्या रीतीने घेऊन आला याची आठवण ठेव. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय काय आहे व तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून त्याने तुला लीन केले. तुझी उपासमार होऊ दिली तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजांस ठाऊक नसलेला जो मानना त्याच्या योगाने त्याने तुझे पोषण केले. हे यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल हे तुझ्या प्रत्ययास यावे. ही 40 वर्षे तुझी वस्त्रे जीर्ण झाली नाही, तुझे पाय सुजले नाही. तू आपल्या मनात हा विचार कर की मनुष्य आपल्या पुत्रास ताडण करीतो तसा तुझा देव परमेश्वर तुला ताडण करीत आहे. आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळ, त्याच्या मार्गाने चाल व त्याचे भय बाळ, कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशी घेऊन जात आहे. खोऱ्यात व डोंगरात उगम पाऊन पाण्याने भरलेल्या नद्या, झरे, ओहोळ त्यात वाहत आहे. गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे. मध व तेल देणारे जैतून यांचा तो देश. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले थोंडे लोखंड आहेत व तेथल्या पहाडांतून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि जो उत्तम देश तुझा देव परमेश्वर याने तुला दिला आहे त्याबद्दल तू त्याचा धन्यवाद करशील. आमेन. देवाच्या नावाला गौरव देऊया. आणि हेच वचन प्रियानो तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त त्याने बाप्तिस्मा घेतल्यानंतर पवित्र आत्मा त्याला रानात घेऊन गेला आणि 40 दिवस 40 रात्र प्रभूने रानात अरण्यात उपवास केला, देवाला समर्पित झाला. यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. हा शास्त्रलेख तुमच्या माझ्या प्रभूने आपल्या जीवनात पाळला पाहिजे. म्हणून जेव्हा दुष्ट त्याची परीक्षा घ्यायला आला त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र असशील तर या धोंड्यांना भाकरी व्हावी अशी आज्ञा कर. प्रभूने त्याला या वचनातून उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. आणि हेच वचन प्रियानो आज तुमच्या माझ्या जीवनात जिवंत झालेलं आहे. आज उपवासाचा पवित्र दिवशी आपण एकत्र येत असताना मी एकच विचार तुमच्या जवळ ठेवून जात आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाने जगेल. देवाच्या मुखातून निघणाऱ्या
प्रत्येक वचनाने जगेल. आणि म्हणून आज जगण्यासाठी आपण देवाच्या वचनावर विशेष अवलंबून राहू. आज दिवसभर मी सगळ्यांना विनंती करत आहे की देवाच्या वचनात रममान व्हा. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची चिंता आज या उपवासाच्या पवित्र दिवशी सोडून द्या, कारण तुमच्या माझ्या प्रभूने आपणाला ते दररोज पुरवलेलं आहे आणि यापुढे सुद्धा पुरवणार आहे. आज तुम्ही आणि मी आपल्या जीवाची भिस्त, आपली भूक आपल्या देवावरती विसंबून टाकून देऊया. देवाच्या वचनात रममाण होऊया. देवाचं वचन वाचून आपल्या अंतकरणात रुजवून आपण तृप्त होऊया. आज या वचनाद्वारे स्वतःची भूक भागवूया. हालेलुया. आणि माझा पूर्ण विश्वास आहे प्रियानो, आज या वचनाद्वारे परमेश्वर या आशीर्वादी स्वर्गातून आलेल्या दिव्य माननाद्वारे तुमचं माझं या उपवासाच्या समयात भरण पोषण करेल. देव तुम्हाला मला आशीर्वादित केलेलंच आहे. कुठल्याही गोष्टीची टंचाई तो पडू देणार नाही. पण आपण आज आपल्या विश्वासाच्या कृतीद्वारे देवासमोर नम्र होऊया, समर्पित होऊया. आपल्या पित्याला प्रकट करूया की आमची भिस्त या जगातल्या गोष्टींवरती, देवाकडून मिळणाऱ्या आशीर्वादांवरती नव्हे, तर आमच्या देव पित्यावरती आहे. तो आमचं परम पारितोषिक आहे. आणि म्हणून मरियेप्रमाणे आम्ही ख्रिस्ताच्या पायाशी बसून तो उत्तम वाटा निवडला. आज आमच्यापैकी कोणी मार्थेप्रमाणे काय खावं, काय प्यावं, काय बनवावं याची दगदग करणार नाही, तर प्रभूच्या पायांपाशी बसून देवाचं वचन सतत आमच्या अंतःकरणात रुजवून राहू. सर्वांना हा विचार ठेवून जात आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. आपण इकडे थांबूया आणि आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये बंधू सतीश आहेत, मी त्यांना विनंती करतो ते आपणासाठी शेवटली प्रार्थना करतील आणि मग आपण प्रार्थनेची समाप्ती. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गाच्या जिवंत देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. अनादि अनंत परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता देवा, आम्ही तुझे लोक, तुझे पवित्र प्रजा, तुझ्या एकुलत्या एका पुत्राच्या रक्ताने खंडून घेतलेली तुझी मंडळी देवाप्पा, तुझ्या समोर एकत्रित आलो असताना आम्ही आमचा स्तुती यज्ञ तुला सादर करतो देवाप्पा. प्रभू परमेश्वर पित्या, आमच्या मंगळोठांनी प्रभू परमेश्वर पित्या आम्ही केलेली स्तुती आराधना तुला स्वर्गात ग्रहणीय असू दे, कारण प्रभू परमेश्वर पित्या ते आम्ही अंतःकरणातून तुला सादर केले आहे. प्रभू परमेश्वर पित्या, हे मुठभर लोक हा कळप देवाप्पा आम्ही तुझ्या समोर आणतो. तुला विनंती करतो की तू यांचा शास्ता हो, पुढारी हो, तू यांचा देव हो. प्रभू परमेश्वर पित्या, तू यांचा आबा बाप हो. प्रभू परमेश्वर पित्या, तू यांचा तारणार आणि उद्धारक हो. माझ्या देवाप्पा, गौरवाच्या देवाप्पा, हा कळप तू चालव. या कळपावरती तुझा आत्मा होत प्रभू परमेश्वर पित्या, या कळपातून असाधारण गोष्टी घडून येऊ देत देवाप्पा. प्रभू परमेश्वर पित्या, 6 पूर्ण झाले, आम्ही पूर्णतेकडे वाटचाल करत आहोत माझ्या देवाप्पा. आणि प्रभू, गेल्या 6 वर्षांमध्ये तू आम्हाला कृपा पुरवलेली आहेस. रानावनातून जसं जावं तसं तू आम्हाला नेलं आहेस, परंतु तू आमच्या समोर मेघस्तंभ, अग्निस्तंभ म्हणून उभा राहिला आहेस देवाप्पा. प्रभू परमेश्वर पित्या, तुला विनंती करतो की आता प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या अभिवचनांची पूर्तता कर. ज्या महान गौरवी इच्छेने आणि उद्देशाने देवाप्पा तू हा कळप निर्मिलेला आहेस, नेमलेला आहेस, तो उद्देश प्रभू परमेश्वर पित्या तुझ्या सामर्थ्याने पूर्णत्वास ने प्रभू परमेश्वर पित्या. आमच्यातील प्रत्येक लहान थोराकडून तुझं असाधारण चमत्कार आणि कृत्य घडून येऊ देते बाप्पा. आमच्या ओठाला इंगळ लाव प्रभू परमेश्वर पित्या. आमच्यावर तुझ्या श्वासाची फुंकर घाल दे बाप्पा. आम्ही जिथे जमतो दे बाप्पा, तिथे तुझा पवित्र आत्मा सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे येऊ दे आणि आमचा प्रत्येकाचा ताबा घेऊ दे, अशी कृपा कर प्रभू परमेश्वर. प्रभू परमेश्वर पित्या, आमच्या प्रत्येकाला दे बाप्पा सहस्त्राप्रमाणे बनव आणि प्रभू परमेश्वर पित्या तुझं गौरव आमच्याकडून करून घे. आजचा प्रार्थनेचा दिवस, उपासाचा दिवस आम्हासाठी प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. ज्या ज्या कुटुंबाने देवाप्पा वेळ घेतलेली आहे, ते प्रत्येक कुटुंब तुझ्या सानिध्यात येत असताना त्यांच्यावर तुझी पाखर घाल दे बाप्पा. तुझा अनुभव, तुझी अनुभूती त्या प्रत्येकास येऊ दे. त्यांचा प्रत्येकाचा ताबा तू घे, पूर्ण नियंत्रण तू घे आणि यापुढे तूच त्यांना चालव, अशी आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो दे बाप्पा. प्रभू, ज्या काही प्रार्थना विनंती आम्ही तुला सादर करणार आहे प्रभू, त्या स्वर्गात होय आणि आमेन अशी उत्तरे होऊ देत, अशी मी तुला विनंती करतो.
प्रभू परमेश्वर पित्या पुन्हा एक वार ही संधी दिलीस, हा पवित्र मेळा भरण्याची देवप्पा कृपा पुरवलीस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो देवप्पा. दिवसभर तू आमचा सांभाळ कर. प्रभू परमेश्वर पित्या सर्व शारीरिक अशा प्रभू भुकेपासून तू आम्हाला सांभाळ. आणि प्रभू आज ही आम्हाला अनुभव दे की आम्ही तुझ्या वचनावर जगू शकतो देवप्पा. आम्ही तुझ्या वचनांवर प्रभू परमेश्वर पित्या दिवस काढू शकतो. आणि म्हणून दिवसभरामध्ये प्रभू ज्या कोणत्या माध्यमातून तुझं वचन आम्हाकडे पाठवायचं ते तू पाठव दे बाप्पा. आणि तुझं गौरव कर. पुन्हा एक वार ही सकाळ दिलीस, ही वेळ दिलीस म्हणून तुझे आभार. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाही नामात ही प्रार्थना केली म्हणून एक बाप्पा. आमेन. अमेन. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. प्रियानो, आपण सर्वजण उपवासाचा पवित्र मेळ्यामध्ये सहभागी होऊया आणि आपण पुन्हा एकदा 1:30 ते 2 या वेळेमध्ये असेच याच लिंकद्वारे ऑनलाईन प्रार्थनेत सहभागी होणार आहोत आणि त्यामध्ये उपवासाविषयी विशेष मनन आपण सर्वजण करणार आहोत. आपण इथे थांबूया आणि 1:30 वाजता आपण पुन्हा एकत्र जाऊ. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord.